राधानगरी तालुक्यामध्ये महिला, तरुण आणि युवकांनी रंगीबेरंगी रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली। काहींनी डॉल्बीच्या ठेक्यावर तर महिलांनी दांडिया खेळत रंगपंचमीचा आनंद लुटला। हिंदू धर्मामध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। होळीनंतर रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे। रंगपंचमीला श्री पंचमी किंवा देव पंचमी असंही म्हणतात। सनातन धर्मात रंगपंचमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो। उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची रीत आहे। धुलीवंदनपासून सुरू होणाऱ्या वसंत उत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। एकमेकांना वेगवेगळे रंग लावून राधानगरी तालुक्यातील गावांमध्ये हा आनंद उत्सव साजरा झाला। सकाळपासूनच महिला, बालक, तरुण वर्ग रंगांमध्ये न्हाऊन गेले होते। रंगीबेरंगी रंग एकमेकांना लावले जात होते, तर काही मंडळींनी एकमेकांच्या अंगावर पाण्याचा वापर केलेले रंग मारत रंगपंचमीचा आनंद घेतला। काही ठिकाणी युवक वर्गानं डॉल्बीचा ठेका धरत रंगपंचमी खेळली, तर महिला वर्गानं दांडिया खेळत उत्सवाचा आनंद लुटला।